नमस्कार. जीवनाला नवी दिशा देणाऱ्या भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चारित्र्याची सुंदरता कशा पद्धतीने आपल्या कामी येते आणि चारित्र्याची सौंदर्यता किती महत्त्वाची आहे आयुष्य जगत असताना, याच्यावरती आपण छोट्याशा गोष्टीमधून आपण शिकणार आहोत. बरेच जण बाहेरून खूप छान पद्धतीने वागतायत, खूप सुंदर दिसतायत, खूप सुंदर वागताना दिसतायत, सुंदर कपडे घातलेले असतात, खूप छान पद्धतीने पांढरे कपडे घातलेले असतात, छान बोलतात, लोकांशी संवाद साधतात, पण आतून ते सुंदर नसतात. मग आतून सुंदरतेसाठी आपण काय केलं पाहिजे? खूप महत्वाचं आहे. कारण बाहेरून आपण किती सजलोय, बाहेरून आपण किती सुंदर दिसतोय, याच्यापेक्षा आपण मनाने किती सुंदर आहे हे खूप महत्वाचं आहे. जर आपण सहज म्हणतो की मनाने जोडलेली जी व्यक्ती असते ते जास्त काळ आपल्यासोबत टिकते, आणि जे बाहेर सौंदर्य किंवा बाहेरून जे तुमचा तामझाम बघून जे तुमच्याशी जोडलेली जे लोक असतात ते तुमच्याशी कायम टिकत नाहीत. मित्रांनो, मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की मनाने जुळणारी व्यक्ती जास्त दिवस आपल्या सोबत राहतात, आणि पैशाने सोबत आलेली माणसं काही काळापुरती तुमच्या सोबत असतात. तुमच्या जवळचा पैसा संपला की तुमच्यापासून ते दूर जातात. तेव्हा माणसं जोडत असताना तुम्ही मनाने जोडा, पैशाने किंवा बाहेरील चामधाम बघून तुम्ही जोडू नका. तर असंच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतोय की चारित्र्याची सुंदरता किती महत्वाची असते, यावरती आपण एक छोटीशी गोष्ट पाहूयात. एका महासभेमध्ये एका 30 वर्षाच्या मुलाला एक संत प्रश्न विचारतात की की बाबा, तुझ्या समोरून एखादी सुंदर मुलगी गेली तर तू तिला किती वेळ तुझ्या स्मरणात राहील? तिचा चेहरा किंवा तिचं सौंदर्य तुझ्या चेहऱ्यामुळे तुझ्या मनामध्ये किती वेळ राहील? तर तो त्या गुरुजींना सांगतो की गुरुजी, फार तर फार काही 20 मिनिट, 30 मिनिट, किंवा फार तर फार 1 दिवस मी तिचा चेहरा माझ्या स्मरणात राहील. गुरुजी त्याला दुसरा प्रश्न विचारतात की जर तुला एखाद्या प्रशस्त अधिकाऱ्याच्या घरी, किंवा खूप मोठा श्रीमंत माणूस आहे, मनाने चांगला आहे, तो सत्कर्म करतोय, समाजामध्ये त्याचं खूप नाव आहे, समाजासाठी लढतोय, झगडतोय, तो इतरांना खूप प्रेम देतोय, तो जर अशा व्यक्तीच्या घरी जर तुला काही कामानिमित्त पाठवलं आणि त्या व्यक्तीने जर तुला आदराने बोलवलं, तुझा सत्कार केला, तुला तुझा पाहुणचार केला, तुला जेवायला दिलं, आणि येताना तुला घरी पोहोचण्यासाठी गाडी पाठवून दिली, आणि तुला सांगितलं की तुझ्या अडचणीच्या काळी मला तू कधीही आठवण काढ, माझ्याकडे तू कधीही मदत माग, मी तुला नेहमी मदत करेन, अशा व्यक्तीला तू किती दिवस स्मरणात ठेवशील? जो व्यक्ती नेहमी तुझी मदत करण्याला तयार आहे, तुझ्या सुखदुःखामध्ये तुला साथ द्यायला तयार आहे, तुझ्याशी खूप प्रेमाने वागलाय, तो तुझा आदर केलाय, तुझा रिस्पेक्ट केलाय, तुझा खूप छान पाहुणचार केलाय, तर अशा व्यक्तीची आठवण तुझ्या स्मरणात किती काळ राहील? तर तो 30 वर्षाचा मुलगा म्हणतो, गुरुजी, अशा व्यक्तीला तर मी आयुष्यभर विसरणार नाही. तो काय म्हणतो की गुरुजी, अशा व्यक्तीला तर मी आयुष्यभर विसरणार नाही. मग गुरुजी म्हणतात, का रे तू असं करतोयस? तुझ्या समोर एवढी सुंदर मुलगी गेली, ती रूपवान गुणवान आहे, तुला खूप छान वाटते तुझ्या मनाला, पण तरी पण तू सांगतो की मी फक्त विदिन काही 20 मिनिट, 30 मिनिट किंवा 1 दिवस तिचा चेहरा माझ्या स्मरणात राहील. पण हा तर व्यक्ती दिसायला एवढा छान नाहीये. त्या व्यक्तीने फक्त तुला जेवायला दिलं, पाहुणचार केला, तुला सांगितलं की तुझ्या सुखदुःखामध्ये मी तुला मदत करतोय, असं का? तर गुरुजी म्हणतो, याचं काय उत्तर मला समजत आहे, तुम्ही सांगा. तर गुरुजी त्यावरती म्हणतात की माणसानं बाहेरून सुंदर असण्यापेक्षा मनाने सुंदर असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, त्याचं चारित्र्य खूप सुंदर आहे, त्याची वागणूक खूप सुंदर आहे, म्हणून तो व्यक्ती तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. तर मित्रांनो, बाहेरील सौंदर्याला महत्व देण्यापेक्षा आतील सौंदर्याला महत्व द्या.
माणसानं वागणुकीतलं सौंदर्य वाढवलं पाहिजे. वागणुकीतलं सौंदर्य चांगलं असलं पाहिजे. आपलं चारित्र्याचं सौंदर्य एवढं सुंदर असायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रेमात पडला पाहिजे आणि आपला आदर केला पाहिजे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.